निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। हा कसला संकेत असावा गुरुदेव? गहिनी हा कसलाही संकेत नाही, केवळ निसर्गानुसार होणारा विजांचा कडकडाट आहे हा। गुरुदेव, आपण गिरनारला बराच काळ व्यतीत केला आहे। इथे घालवलेला एक एक क्षण मनात साठून राहिला आहे। होय गोरक्षा, हा सगळा काळ आपल्या सगळ्यांसाठी उत्तम असा होता। चरपटी सुद्धा आता मोठा झाला आहे। चरपटीला पुन्हा एकदा भेटण्याची आम्हालाही उत्सुकता लागली आहे। चरपटीला आता नाथपंथाची ओळख करून देण्याची वेळ आली आहे। गुरुदेव, मला असं वाटतं आपण सर्वांनी त्याच्या गावी जायला हवं। आपण सगळे तिकडे जाणार आहोतच, परंतु सर्वप्रथम जालिंदर, तू आणि कानिफ ह्या दोघांनी चरपटीची भेट घेऊन त्याला त्याचं मूळ रूप काय आहे हे समजावून सांगावं। जशी आज्ञा गुरुदेव। चरपटी हा सामान्य नाही, त्याची ओळख आता त्याला व्हायलाच हवी। त्याच्या आत असलेलं दैवी तत्व आता जागृत करण्याची वेळ आलेली आहे। ब्रह्मदेवापदस्पर्शी जन्मला सिद्धयोगी दिक्पलायन नारायण अवतरला। तो सिद्धयोगी चरपटीनाथ जाहला। ओम चैतन्य चरपटीनाथाय नमः। चरपटी! कुठे शोधायचं त्याला आता? चरपटी! अगं इथेच असायला पाहिजे। कुठे शोधायचं आता याला? तुला एक सांगू, त्याला ना एकांत आवडतो। चरपटी! चरपटी! चरपटी आतापर्यंत बाल्य अवस्थेत होता, म्हणून आपण प्रतीक्षा केली, परंतु आता त्याला साधनेसाठी तयार करावं लागेल। चरपटीचा औपचारिकपणे नाथपंथामध्ये प्रवेश होणार आहेच, परंतु तो होण्याआधी तुम्ही त्याला स्वतःची ओळख करून द्यावी। आम्ही त्वरित तिकडे प्रस्थान करतो। आपण सगळ्यांनी एकत्रित घालवलेला काळ हा अविस्मरणीय होता।
सगळ्या नाथांनी एवढा काळ एकत्र व्यतीत करणं हे दुर्मिळ आहे गुरुवर. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी आज्ञा असावी गुरुदेव. धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन शुभम भवतु. निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नव नारायण. शुभम भवतु. एकनाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. 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 अलख निरंजन. अरे बाबांनो, तुम्हाला नेमकं काय हवंय ते तरी सांगा. तुम्ही ज्या पद्धतीने इथे येऊन आमच्याशी बोलताय ना, तसं आजवर इथे येऊन कोणीही आमच्याशी बोललेले नाहीये. अण्णा, अण्णा बरं झालं तुम्ही आलात ते. अरे मी तुम्हाला गावात थांबायला सांगितलं होतं ना, तरी तुम्ही इथे आलात. आई, पिताश्री, आजोबा, तुम्ही थांबा, मी बोलतो त्यांच्याशी. बोला, नेमकं तुम्हाला काय हवंय? शिरपात, तुझ्याविषयी आम्ही लय ऐकलंय, म्हणून आम्हाला बघायचंच आहे खरं काय आहे ते. आम्हाला तुझा आशीर्वाद पाहिजे. आमच्या मनात एक इच्छा आहे, ती पुरी कर. कसली इच्छा? आम्हाला आमचं गुरु करून घ्यायचंय शिरपातला. तुम्ही म्हणताय ते होणं शक्य नाही. का शक्य नाही? कारण तुम्ही आजवर फार मोठे दुष्कर्म करत आला आहात. तुम्ही अशी माणसं आहात जी एका पवित्र गाईला मारून स्वतःचं भोजन तयार करतात. हा, मग त्यात आमचं काय चुकलं? जिथे गाईला अत्यंत पवित्र मानलं आहे, आपण जिला देव स्वरूप मानतो, जिच्यामध्ये 33 कोटी देवता वास करतात, अशा निष्पाप गायचा तुम्ही जीव घेता. आणि तिचे मांस अन्न म्हणून खातात. हे फार मोठे पातक आहे. या महापातकापासून तुमची सुटका नाही. मी आता सांगून तुम्हाला समजणार नाही, परंतु मृत्यूनंतर तुम्हाला कळेल की या पापाचे फळ काय असते. नरक यातना भोगाव्या लागल्या म्हणजे मग तुम्हाला ब्रह्मांड आठवेल. उठा आता आणि इथून चालते व्हा. क्षणभर देखील इथे थांबू नका, नाहीतर तुम्हाला माझ्या रागाला सामोरं जावं लागेल. गुरुदेव, आपली अनुमती असेल तर एक सुचवू का? अवश्य कानी. गुरुदेव, आपण चरपटीकडे आकाश मार्गाने गेलं पाहिजे, म्हणजे आपण तिथे लवकर पोहोचू. तू म्हणतोयस ते अगदी योग्य आहे कानी, परंतु मी असा विचार करत होतो की आपण पायी जाताना
वाटेत जे लोक आपल्याला भेटतील त्यांच्या अडचणींना सहाय्य होत आपण पुढे गेलो असतो. जशी आपली इच्छा गुरुदेव. परंतु मला वाटतं चरपटीला आपण लवकरात लवकर भेटणं गरजेचं आहे. हरकत नाही, आपण आकाश मार्गाने जाऊया. मला एक गोष्ट अशी जाणवत आहे की काहीही म्हटलं तरी चरपटी म्हणजे साक्षात पिप्पलायन नारायण आहेत. त्यांना साधनेतूनच स्वतःचा बोध व्हायला हवा, अगदी तसाच जसा इतर नाथांना झाला. परंतु गुरुदेव, मनुष्य रूपात तो बोध व्हायला थोडा वेळ तर लागेलच. हो, ते आहेच. मनुष्य रूपामध्ये असताना मनुष्य धर्माचे पालन हे व्हायलाच हवे. चरपटीला श्री दत्त महाराज आज्ञा करतीलच आणि ते त्यांच्याकडून साधनाही करून घेतील, परंतु त्याची सुरुवात आपल्याला करून द्यावी लागेल. पीक उगवण्यासाठी जमीन जशी सुपीक असावी लागते, तसंच साधनेसाठी मनही तयार असायला हवं. गुरुदेव, तुम्ही म्हणताय तसं आपण चरपटीला साधनेसाठी तयार करूयात. आपल्याला चरपटीच्या हे ध्यानात आणून द्यायचं आहे की त्याचा पृथ्वीवर अवतार जो झाला आहे त्याचा मूळ उद्देश काय आहे. गुरुवर, आजवर आपण जे निर्णय घेतले आहेत ते सारे योग्यच ठरलेले आहेत. त्यामुळे चरपटीबद्दल तुम्ही जो निर्णय घ्याल तोही योग्यच असेल. आता तुझ्या इच्छेप्रमाणे आपण आकाश मार्गाने जाऊया. आदेश अलाख निरंजन. नको कडे जाऊ नर्मदे. अगं कशाला चिवते ते. थांब ग, थांबा. कुणी बी पुढे यायचं नाही. कुणी जवळ आलं तर मी उडी मारेन. अगं नर्मदे, नको नासक करूस. कशा पण जीव देतेस. मी म्हणलं नव तुझं लगीन लावून देईन. अगं राजा बरोबर तुझं लगीन लावून देईन. तू नको जीव देऊस. खाली उतर. जेव्हापासून माझं लगीन करायचं आहे तेव्हापासून तू हेच म्हणत आलीयस. अगं मला राजा बरोबर लगीन करायचं नाहीये. मला साधा सुद्धा माणूस पण चालेल ग. आणि मला जो आवडतो त्याच्याबरोबर लगीन मोडून टाकतीस तू. अगं लगीन म्हणजे जन्म जन्मांतरीचं नातं असतं ग. समद्या गोष्टी पारखून घेतल्या बघत तुझा हात दुसऱ्याच्या हातात कसा देऊ. हा अगं माझी राणी, खाली उतर ग. ये ये. नर्मदा, असं काय करू नको. ऐक, माझं खाली आहे. नाही नर्मदा, अगं तू शाणी आहेस ना, मग असं काय वागतेस. हे बघ, तू स्वतःचा जीव का देतेस. खाली उतर बघू. अगं ह्या सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार करू आपण. खाली उतर, ये बघू. लय विचार केलाय मी. आता मला कसला बी विचार करायचा नाही. बघ नर्मदा, असं काही करू नकोस. अगं अंजना आईचं ऐकायचं नाही तर आमचं ऐक. आम्ही सगळेजण मिळून तुझ्यासाठी नवरा शोधू की. नर्मदा बाळा, असं करू नकोस. अगं माणसाचा जन्म एकदाच भेटत असतोय. दुर्वा दुर्वा सगळ्यांनी. कोणी जवळ येऊ नका. ब्रह्मदेवा
पदस्पर्शी जन्मला सिद्धयोगी दिक्पलायन नारायण अवतरला तो सिद्धयोगी चरपटीनाथ जाहला ओम चैतन्य चरपटीनाथाय नमः सोड सोड मला चरपटी. का माझा जीव वाचवतोय? नाही जगायचंय मला. नर्मदा ताई, का जीव देतेस तू? चरपटी, इतकं कधीच झालं पण माझं लगीन काही होत नाहीये. पण लगीनच होणार नसेल तर जगून तरी काय करू मी? माझ्या बरोबर असलेल्या इतर मुलींची लगीन झाली, माझंच होत नाहीये. मला नाही जगायचं. एकदा जीव दिला ना की सुटेल मी या सगळ्यातून. सोड मला. नर्मदा ताई, आपल्याला देवाने जो जन्म दिलाय तो असा वाया घालवण्यासाठी नाही, जीव देण्यासाठी नाही. प्रत्येकाचे एक भाग्य आणि त्या भाग्यानुसारच गोष्टी घडत असतात. तुला त्या परमेश्वरांनी का जन्माला घातलं याचं कारण तुला शोधावे लागेल. मी तुला असं मरून देणार नाही. चल घरी. चरपटी, तू इथे काय करतोयस? अरे तुला मी वनात शोधत होतो, तू दिसला नाहीस आम्हाला. चंद्रा, अगं आपल्या चरपटीने नर्मदाचा जीव वाचवलाय. म्हणजे अगं नर्मदाचं लग्न होत नाहीये म्हणून ती जीव द्यायला निघाली होती. कुणाचं म्हणजे कुणाचंच ऐकत नव्हती. ऐकत होती, परतवर चरपटी आला. राहू द्या. समजा गावानं पाहिलंय चरपटीनं वाचवले नर्मदेला. नर्मदे, चल माझ्या संग घरी चल. चल. नाही, ती आता माझ्यासोबत येणार आहे.